नमस्कार, मी मधुरा। आज काय बनवूया या जगातील सर्वात कठीण प्रश्नाचं उत्तर सोपं करायला मी आली आहे। चला तर मग सुरुवात करूया। आज काय बनवूया? आज आपण बनवतोय अर्धा किलो बेसन वापरून मस्त खमंग खुसखुशीत अशी लसूण शेव। अर्धा किलोच्या प्रमाणामध्ये म्हणजे अर्धा किलो बेसन असेल तर त्याला काय काय साहित्य लागेल हे सगळं बघतोय। तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव कप लसूण घ्यायचं आणि आधी याची ना छान पेस्ट करून घेऊयात। आणि ही हलकीशी पेस्ट झाली की यामध्ये 1 कप पाणी घालायचं आणि याचं ज्यूस करून घ्यायचं। इथे आहे अर्धा किलो बेसन, यामध्ये घालायचंय तांदळाचं पीठ। यामुळे काय होतं ना, शेव मस्त अशी कुरकुरीत होते। 1 मोठा चमचा लाल तिखट, हळद अर्धा चमचा, चवीपुरतं मीठ, जिरापूड आणि पाव चमचा खायचा सोडा। आता हे सुके जिन्नस आधी छान कंबाईन करून घेऊयात। हवं तर तुम्ही यामध्ये ओवा पण घालू शकता, ओव्याची पूड। आता काय करायचं, यामध्ये पाणी घालायचं, पण पाणी घालणार आहोत हे लसणाचं, कारण आपण लसूण शेव बनवतो। आणि हे ना गाळणी घ्यायची आणि गाळणीने गाळून घालायचं। सुरुवातीला मी अर्धा कप पाणी घालते। रेग्युलर पाण्याचा यामध्ये आपण अजिबात वापर करणार नाही आहोत, फक्त लसणाचंच पाणी वापरायचं। आणि हे कंबाईन करूया। बेसन आहे, बेसनमध्ये खूप पाणी नाही लागत, त्यामुळे पाणी खूप घालायची गडबड नका करू। आधी अर्धा कप घाला आणि मग लागलं तर आपण उरलेलं पाणी घालूया। थोडंसं आणखी 1-2 चमचे पाणी मी फक्त घालते यामध्ये। आणि छान पीठ मळून घेऊया। आणि इथे हे पीठ मळून घेतले आणि तुम्ही बघू शकाल हलकसं मऊसूद हा गोळा आहे। म्हणजे चकलीचं जेव्हा आपण पीठ मळतो तेव्हा ते थोडंसं घट्टसर लागतं, पण जेव्हा शेवचं करतो ना थोडंसं मऊसूद हवं, म्हणजे मग शेव छान पडते। आता काय करायचं, यातून एक पोर्शन घ्यायचं, हा एकसारखा स्मूथ करून घेऊयात। तेल इथे मी लावलं ऑलरेडी या कणकेवर, त्यामुळे मग हाताला चिकटत नाही आहे। आता हा माझ्याकडे साचा आहे, याला शेवची अटॅचमेंट मी लावलेली आहे ऑलरेडी। आता हे घालूयात आणि शेव डायरेक्ट आपण तेलामध्ये घालतोय। तर इथे तेल गरम केलेलं आहे। शेव कधीच हाय हीटवर तळायची नाही, मंद आचेवरच ती घालायची। तेल गरम झालं आहे का बघायचं, थोडंसं पीठ टाकायचं। जर ते छान असं लगेच वर आलं याचा अर्थ तेल आपलं छान गरम झालेलं आहे। आता गॅस मी मंद आचेवर करून घेते आणि शेव घालूया। परफेक्ट। आणि हे छान तळून घ्यायचे मंद आचेवर। शेव एक बाजूने छान अशी तळून झाली की एकतर फोर्क घेऊ शकता किंवा चिमटा घेऊ शकता, ही अशी उलटवून वरच्या बाजूने पण छान तळून घ्यायची। शेव खमंग तळली गेली हे कसं ओळखायचं, यावरचे बबल्स आहेत ना, जेव्हा आपण घालतो तेव्हा शेव तेलामध्ये शिरतं तेव्हा खूप असतात। जशी ती तळली जाते तसतसे त्यावरचे बबल्स एकदम कमी व्हायला सुरुवात होते, याचा अर्थ शेव आपली मस्त तळली गेलेली आहे। आता यातलं तेल पूर्ण निथळून घ्यायचं। आणि ही शेव आहे ना पूर्ण थंड झाली की हवाबंद डब्यामध्ये स्टोअर करू शकता। 1 ते 1.5 महिना सहज छान टिकते। पावसाळा स्पेशल लसूण शेव करण्यासाठी लागणारं साहित्य: लसूण, बेसन पीठ, तेल, मीठ, तांदळाचं पीठ, खाण्याचा सोडा, जिरेपूड, पाणी। लसणाची पेस्ट करायची। आता बेसन, तांदळाचं पीठ, तिखट, हळद, मीठ, जिरेपूड आणि खाण्याचा सोडा घालून हे जिन्नस एकत्र करायचे आणि तयार केलेल्या लसणाच्या पेस्टचं पाणी गाळून घेत ह्या पाण्याने ह्या पिठाचा गोळा तयार करायचा। आता गोळा करून शेवेच्या साच्यात भरायचा आणि अशा पद्धतीने शेव घालायची आणि मंद आचेवर तळायची। झाली आपली पावसाळा स्पेशल लसूणी शेव तयार। प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये असा एक पदार्थ, एक व्यक्ती असते की तो फक्त त्यालाच बनवायला येतो आणि त्या पदार्थाची माहिती बाकी कोणालाच नसते। तर असाच एक
अनोळखी पदार्थ घेऊन आपल्यासोबत आलेल्या आहेत स्नेहलजी. स्नेहलजी, तुमचं आजच्या या भागामध्ये खूप मनापासून स्वागत. आज आपण काय बनवतो? आज मी बनवत आहे तांदळाची वाफोळी. प्रत्येक सणाला बनवली जात होती, पण आता बऱ्याच ह्या गोष्टी मागे राहिलेल्या आहेत. मग आमच्या गावाकडे ह्या बनवतात, म्हणजे त्यात पौष्टिक पण आहे, खायला पण छान लागते असं. क्या बात आहे. चला आता रेसिपीला सुरुवात करूयात. सो सगळ्यात आधी काय करूयात? सगळ्यात आधी आपण याची भरड करायची आहे. जे तांदूळ वगैरे आहे त्याची भरड. गावाकडे पूर्वी ती जात्यावर केली जायची, पण आता शहरात जातं प्रत्येकाकडेच अवेलेबल नसतं, त्याच्यामुळे आपण ही मिक्सरवरती जाड भरड करून घेऊया. हे आपण आता छोट्या 2 वाटी तांदूळ घेतलेला आहे. त्याला दोडकी तांदूळ लागतं, पण आता ते नाही आपल्याकडे, म्हणून आपण कोलम तांदूळ घेतलेला आहे. त्यानंतर आपण गहू ॲड करतोय. जितका तांदूळ त्याच्या अर्ध्या प्रमाणात, त्याच्या चतकोर प्रमाणात. अच्छा. तांदूळ, थोडी उडदाची डाळ, अर्धी वाटी. म्हणजे कमी 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 प्रमाणात. तांदूळ जास्त प्रमाणात असतं आणि ह्या जे आहेत बाकीचे ते कमी प्रमाणात. 2 चमचे हरभरा डाळ, अर्धा चमचा मेथ्या. ह्याची आपण जाड भरड करून घेणार. तयार. ओके. मग हे किती दिवस टिकते? म्हणजे तयार करून ठेवू शकतो आपण, म्हणजे जेव्हा आपल्याला करायचं तेव्हा आपण भिजवून करू शकतो. आता ही तयार भरड बाउलमध्ये आम्ही काढून घेतो. आता ही आदल्या दिवशी रात्री ही भरड भिजत घालायची पाण्यामध्ये, अशी घट्टसर. जसं इडलीचं पीठ भिजवतो तसं ही भरड भिजत घालायची, रात्रभर ही भिजून द्यायची. सो पाण्याचा कसा अंदाज घ्यायचा? खूप पातळ नाही पाहिजे ही, फक्त भिजवण्यापुरतं असं घट्टसरच हवं असतं. अच्छा. थोडं घालू. म्हणजे थोडं जास्त ठेवायचं जेव्हा मळताय, कारण डाळी आहेत, गहू आहे, भिजायला थोडंसं ते पाणी ॲब्झॉर्ब करतं, त्यामुळे थोडंसं आत्ता जरी सैल वाटलं तरी जसं वेळ जाईल तसं ते दाटसर होईल. हे पूर्ण रात्रभर भिजत घालायचं. सो इथे ही वाफोळी बनवायचं पीठ व्यवस्थित आंबलेलं आहे. स्नेहलजींनी जय्यत तयारी करून आलेल्या आहेत. आता पुढे काय करूयात? आता हे जे साहित्य आहे ते पूर्ण त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. 1 चमचा सुंठ पावडर, मीठ अर्धा चमचा, 1 चमचा वेलची पावडर, हळद आहे, कलर येण्यासाठी आपण हळदीचा वापर केलेला आहे, खोबरं, सुकं किसलेलं खोबरं आहे. सुकं किसलेलं खोबरं आहे. तर दही घेणार आहोत 1 चमचा. आपण आंबवून घेतलं तरी दही घाला. थोडासा दही लागतं त्याला. बडीशेप आहे, थोडी हातावरती हे करून घ्यायची, क्रश करून घ्यायची हातावरती. त्याला जो स्वाद आहे तो अजून छान लागतो. नंतर राहिलंय गूळ. जसं गोड हवंय तसं आपण गूळ वापरू शकता. कोणाला कमी हवं असतं, कोणाला जास्त. मिक्स करून घ्यायचे पूर्ण. गूळ व्यवस्थित एकजीव झाला पाहिजे. पुढे आपण हा पदार्थ चुलीवर बनवला जात होता, पण आता आपल्याकडे आपण गॅसवर बनवतो, त्यामुळे आपण याला कोळशाची धुरी द्यायची, म्हणजे चुलीचा स्मेल त्याला मिळेल. तर कोळसा गरम करून घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण तूप टाकून त्याला धुरी देत आहोत. वा, मस्त आहे ना. कोळशाचा इतका सुंदर सुवास येतोय. वा. आणि ही वाफही अजूनही छान येतेय. क्या बात आहे. आता काय करूयात? काढते मी. आता या प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं आहे. हे बॅटर घालूयात. बॅटर घालूयात. प्लेटला तूप लावून घेतलेलं आहे, त्यात ते बॅटर टाकून पूर्ण एकसारखं प्लेटमध्ये पसरवून घ्यायचं आहे. त्याच्यावरती खोबऱ्याचा किस, हवं तर असं सुकामेवा पण टाकू शकतो. हो, टाकू शकतो, पण जास्त खोबऱ्याचा किस वापरला जातो त्याच्यावरती. पुढे काय करते?
वाफोळी आहे त्याला वाफलून घ्यायचं असतं. पुढे आपण याला वाफोळी आहे त्याला वाफलून घ्यायचं असतं. आता आधीचे लोक ती चुलीवरती हंडा ठेवायची. हंड्यावरती डिश ठेवून त्याच्यावर पातेलं उलटं ठेवून पालतं पातेलं ठेवून ती वाफलून घ्यायची. पण आपण आता याच्यावरती ती वाफोळी तयार करून घेऊयात. किती छान. मला वाटतं पूर्वीच्या काळी ना खूप जास्त प्रमाणामध्ये पण बनवत असेल. खूप म्हणजे उद्या काही कार्यक्रम किंवा पाहुणे येणार असतील ते आदल्या दिवशी त्या बायका रात्रभर हे करत राहायच्या. वाफोळी आपली शिस्ती आहे. तोवर तुम्ही आता इतके वर्ष स्वयंपाक करताय, कुकिंग करताय, काही सुगरणीचा सल्ला? आपण कुठली भाजी बनवताना भाजीत मीठ हे सुरुवातीला घालण्याऐवजी ते शेवट घालावे, म्हणजे त्यातले जे लोह आहे ते टिकून राहण्यास मदत होते. म्हणजे त्याचा एक फायदा आपल्याला होतो. साधारण मध्यम आचेवर 10 मिनिटं जेमतेम 10 मिनिटं वाफवली. आता चेक करूया. वा, क्या बात आहे. सुरीने चेक करू शकता किंवा मग टूथपिकने. यामध्ये घालून केक जसं आपण चेक करतो तसं चेक करायचं. सुरीला जर काही पीठ नाही चिकटलं याचा अर्थ वाफोळी तयार. वाफोळी मस्त दिसते आणि इतका सुंदर सुवास तरवळला आहे तो गूळ आणि खोबरे याचा. मस्त. आता काय करूयात? आता आपण ती काढून घेऊयात. काय बोलायचं? पूर्णच काढायची आहे? पूर्णच काढायची ती. अच्छा. थोडी ही सैल करून घ्यायची. ही अशीच खातात? हो, ही अशीच खातात. कमी कोड केली तर तुम्ही ती गुळवणी सोबत पण खाऊ शकता आणि गरम गरम खायला अजूनच छान लागते. याचे पीसेस वगैरे काहीच नाही करायचं. 4 पीस करून घेऊयात आपण, म्हणजे खायला पण इझी पडते ते. त्याचं पीठही भिजवलेलं टिकून राहतं, भरड पण टिकून राहते आणि हेही टिकतं. क्या बात आहे. तुम्ही बघू शकाल सुंदर जाळी आलेली आहे आणि दिसतंय हे अप्रतिम. वा. पावसाळा स्पेशल पारंपरिक वाफोळी करण्यासाठी लागणारं साहित्य: 1 कप सुरती कोलम तांदूळ, पाव कप गहू, 2 मोठे चमचे उडीद डाळ, 2 मोठे चमचे चणा डाळ, अर्धा चमचा मेथ्या, पाणी, 1 चमचा सुंठपूड, चवीनुसार मीठ, 1 चमचा वेलची पूड, अर्धा चमचा हळद, 3 ते 4 चमचे किसलेलं सुकं खोबरं, 1 मोठा चमचा दही, 1 चमचा बडीशेप, चवीनुसार गूळ, 1 कोळशाचा तुकडा, साजूक तूप. तांदूळ, गहू, उडदाची डाळ, हरभरा डाळ, मेथी दाणे यांची भरड तयार करायची. आता ही भरड अशा पद्धतीने रात्रभर भिजवून ठेवत आंबवून घ्यायची. आता सुंठ पावडर, मीठ, वेलची पूड, हळद, सुकं खोबरं, थोडं दही, बडीशेप आणि गूळ घालायचा आणि एकत्र मिसळून घेत याला कोळशाची धुरी द्यायची. आता तुपाने ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे तयार केलेलं पीठ घालायचं आणि यावर खोबऱ्याचा कीस घालायचा आणि हे मिश्रण मध्यम आचेवर साधारण 10 मिनिटं वाफवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने सर्व्ह करायची. झाली आपली पावसाळा स्पेशल पारंपरिक वाफोळी तयार. आज आपण थट्टे इडली कशी बनवायची ते बघतोय. थट्टे इडली म्हणजे प्लेट इडली. प्लेटमध्ये जे इडली बनवतात त्याला थट्टे इडली म्हणतात. खूप छान लागते. त्याचं जे टेक्स्चर आहे ते खूप वेगळं असतं. सो सुरुवात आधी इथे मी पाव कप पोहे घेते. भाजून वगैरे पोहे घ्यायची गरज नाही आहे. पोहे कच्चेच घेते. तुम्हाला लागलं तर तुम्ही हे स्वच्छ धुवून घेऊ शकता. आणि याची छान पूड करून घेऊया. पोहे खूप बारीक दळून घ्यायची गरज नाही आहे. थोडंसं रवा टेक्स्चरच ठेवायचं. पोह्यांमुळे काय होतं ना, ही इडलीला हलकासा सॉफ्टनेस येतो. म्हणजे थट्टे इडली खूप अशी रवाळ नसते, ड्राय नसते. त्यामध्ये छान असं मऊसूत टेक्स्चर असतं. डाळ शिजते तोवर आपण याचं वाटण करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये ओल्या नारळाचा चव घ्यायचा आहे. साधारण 1 पाव कप चव मी घेते. 5 ते 6 लसूण पाकळ्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि 1 अर्धा चमचा जिरं. आता हे झाकण लावायचं आणि याची छान पेस्ट करून घेऊया.
तर डाळ छान मी वाटून घेतली. वाटण करताना हलकंसं पाणी घातलं होतं आणि वाटण छान तयार आहे. इथे हे पोहे छान असे दळून घेतलेले आहेत. आता यामध्ये घालूयात 1 कप जाड रवा. रवा भाजून वगैरे घ्यायची अजिबात गरज नाही आहे, कच्चाच रवा आपल्याला घ्यायचा आहे. आणि मीठ घालायचं चवीपुरतं. हे जिन्नस आधी मिक्स करूयात. आता यामध्ये घालायचं आहे अर्धा कप दही. आता दही रव्यामध्ये छान मिक्स करून झालं की पाणी घ्यायचं. पाव कप पोहे, अर्धा कप दही आणि 1 कप पाणी. आता हे छान मिक्स करूयात आणि एक 15 ते 20 मिनिटं मुरण्यासाठी हे ठेवूयात. एक साधारण 20 मिनिटं झालेले आहेत आणि इथे बघू शकाल रव्याने पूर्ण मॉइश्चर ॲब्झॉर्ब केलेलं आहे. छान असा दाटसर झाला आहे. त्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचे पाणी घालते मी. कन्सिस्टन्सी फक्त आपण ॲडजस्ट करूयात. आणि इन्स्टंट व्हर्जन आहे, सो यामध्ये आपण घालतो 1 चमचा फ्रूट सॉल्ट. हे पटकन मिक्स करायचं आणि हे छान मिक्स झालं की काय करायचं, डिश घ्यायच्या, अशा हलक्याशा खोलगट डिश घ्यायच्या. आणि यामध्ये ना मी केळीचं पान लावलं. केळीचं पान लावणं अजिबात गरजेचं नाही आहे. तुम्ही त्याऐवजी तूप किंवा तेल लावूनही ग्रीस करून घेऊ शकता प्लेट. आता यामध्ये हे इडलीचं मिश्रण घालूयात. सो इतकं मिश्रण इनफ आहे, कारण ती परत स्टीममध्ये फुलणार आहे. इथे इडली कुकरमध्ये 2 इंच पाणी मी गरम करून घेतलेलं आहे बेसला. आता या कुकरला ना अशा प्लेट्स येतात. सो या प्लेटवर ही प्लेट ठेवायची. झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 15 मिनिटं स्टीम करून घ्यायची. 15 मिनिटं इडली मी छान इथे स्टीम करून घेतलेली आहे आणि 5 मिनिटं इडली कुकरमध्येच ठेवलं आहे. प्लेट्स मस्त छान स्टीम झाली इडली, तुम्ही बघू शकाल. आता हे काढूयात डिश आणि साईडला ठेवूया. इडली हलकीशी थंड झाली की ना पहिले याचे एजेस आहेत ना आपण लूज करून घेऊयात आणि आता हे काढूयात. आता याचं प्लेटिंग करूयात. मस्त केळीच्या पानावर काढून घ्यायचे आणि हे केळीचं पान आहे हेही काढून घ्यायचं. मस्त तुम्ही बघू शकाल छान अशी जाळीदार ही इडली झालेली आहे. आता याबरोबर चटणी, सांबार, थोडंसं साजूक तूप घालायचं आणि माझ्याकडे इथे पोळी आहे, पोळी पूड किंवा पावडर आहे, ही घालूयात. खूप छान दिसते आणि चवीला हे खूप भन्नाट लागते ही इडली. आणि ही या पद्धतीने सर्व केली ना तर क्या बात आहे. अशी ही आपली झटपट थट्टे इडली बनवून तयार आहे. जबरदस्त दिसते, चवीलाही भन्नाट लागते. पुन्हा भेटूयात अशाच इन्स्टंट रेसिपीसोबत. तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. पावसाळा स्पेशल थट्टे इडली करण्यासाठी लागणारं साहित्य: पाव कप पोहे, 1 कप जाड रवा, चवीनुसार मीठ, अर्धा कप दही, 1 चमचा फ्रूट सॉल्ट, साजूक तूप, पोळी पावडर, पाणी. पोह्याची रवाळ पूड करायची आणि त्यात रवा, चवीप्रमाणे मीठ आणि दही आणि पाणी घालायचं आणि साधारण 15 ते 20 मिनिटं हे पीठ मुरवून घ्यायचं. आता यात फ्रूट सॉल्ट घालायचं आणि अशा पद्धतीने डिश मध्ये हे इडलीचं मिश्रण घालायचं आणि मध्यम आचेवर साधारण 15 मिनिटं वाफवून घ्यायचं आणि अशा पद्धतीने साजूक तूप, पोळी पावडर घालून सर्व्ह करायचं. झाली आपली पावसाळा स्पेशल थट्टे इडली तयार.